नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मंदा आणि बाबा या दोघांमध्ये खूपच असं भांडण जुंपलेलं असतं। कारण आता बाबा म्हणलेले असतात की तू आता पैशासाठी मात्र त्या तुझ्या सुष्मिताचा हात मात्र त्या अंशुमन सारख्या नराधमाच्या हातामध्ये दिला। केवळ तू पैशासाठी हे सर्व केलं। तर मंदा म्हणते की हो, तुम्ही काय केलं, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला मात्र पैशासाठी दुसऱ्यांच्या स्वाधीन केलं। आता हे सर्व काही ऐकल्यानंतर बाबांना खूपच राग येतो। बाबा आता टेन्शनमध्ये येतात आणि बाबा आता मंदाला खूप असे बडबड करत असतात। मंदा काही कमी नसते। मंदा आता बाबांना म्हणते की तुम्ही तर आत्तापर्यंत माझ्यासाठी काय केलं, आता हे तुटकं मिक्सर आहे ते सुद्धा तुम्ही मला अगदी नवीन दिलं नाही। तुमचा जो काही तुटपुंजा पगार होता त्यामध्ये मी घर चालवलं, मुलांचा सांभाळ केला। तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। जग कुठे चाललं आणि तुम्ही कुठे आहात। बाबा म्हणतात की म्हणजे जणू काही इतकी वर्ष तू दारिद्र्यातच काढली की काय। अगं हे बघ, डोक्यावर तर तुझ्या छत आहे, मुलांचं शिक्षण केलं, सगळं काही त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि संसार अजून आणखीन काय असतं। म्हणून बाबा आता जोरात ओरडतात। मंदा सुद्धा त्यापेक्षाही जास्त जोरात ओरडते। मंदा म्हणते की हे बघा, तुम्ही किती दिवस मात्र असं तुमच्या फाटक्या संसाराचा उदय करत राहणार आहे। तेव्हा बाबा जोरात मंदा असे ओरडतात। तेव्हा मंदा म्हणते की मी चुकीचं काय बोलते, मी फक्त कधी तुम्ही माझ्या हौसीचा विचार केलास का, आणली बायको करून आणि फक्त लावली कामाला। तेव्हा मात्र आता बाबा हात जोडतात। बाबा म्हणतात की माफ कर बाई, माफ कर। अगं जेवढं माझ्या परीने शक्य होतं मी तुला महाल नाही देऊ शकलो, पण तेवढं मी करत आलो आणि खरंच आज मात्र मला त्याचा पश्चाताप होतो। तेवढ्यात मंदा म्हणते की हो, पश्चातापच तुम्हाला व्हायलाच पाहिजे। इथे स्वतःचं मन मारून मी संसार करते, मग याचा पश्चाताप तुम्हाला व्हायला नको का। काय तर म्हणतात की पश्चाताप होतो, मी मुलगी विकली, काय बोलतात तुम्ही। कधी आतापर्यंत तुम्ही सुष्मिताचा विचार केलास का। तुमच्या मोठ्या मुलीचा मात्र तुम्ही मस्त सोय करून ठेवली, ती मोठा श्रीमंतीचा नवरा मिळून दिला आणि आता छान सुखात नांदत आहे। मुलीबद्दल विचार करायला नको का, तिला सुद्धा एका चांगल्या घरात द्यायला पाहिजे, तिला सुद्धा श्रीमंत नवरा मिळायला नको का। आणि तुम्हाला फक्त स्वतःच म्हणणं खरं पडतं, माझा कधी विचार केलाच नाही आणि मला सुद्धा आता पश्चाताप होतो की तुमच्या बरोबर मी लग्न केलं म्हणून। काय झालं आता, का तुमची बोलती बंद झाली, आता बोला ना। आणि आता मात्र का घाम फुटला तुम्हाला, फक्त तुम्हाला माझे अपमान कसे करायचे तेच जमतं। किंवा आता बाबांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते, त्यांना पूर्णपणे घाम आलेला असतो, जोरात त्यांच्या डोक्यामध्ये चमक निघते, ते डोकं दाबून आई ग असे करत असतात। मंदा जोरात काय झालं असं ओरडते आणि तेवढ्यात रोहन आणि आदिरा तेथे येतात। काय झालं असं विचारता आणि तुमचा आवाज बाहेर येतो आणि तेवढ्यात रोहनचं लक्ष बाबांकडे जातं। तेवढ्यात आदिरा आणि रोहन जोरात बाबा असं ओरडतात। तेव्हा त्यांना धक्काच बसतो बाबांची ती अवस्था बघून आणि घाईने मात्र आता ते त्यांना बाबांना धरून हॉस्पिटलला नेतात आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजत असतो आणि आता मंदाही फोन उचलते। त्यानंतर इकडे समर आणि सोनंदी आता दोघंही एकमेकांच्या मिठीत आहेत, एकमेकांकडे पाहत असतात। समर तिच्याकडे बघत मात्र तिच्या केसामध्ये जे काही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या मात्र आता काढत असतो। सोनंदीला फारच आनंद होत असतो, सोनंदी हसत असते, इतकी खुश असते। समर त्या पाकळ्यांच्या फुलांचा जो काही वास आहे तर तो घेत असतो आणि सोनंदी खुश होत मात्र रोमांटिक होत आता समरकडे पाहते आणि हसते। अलगद बाजूला होते आणि समोर उभी राहून हसत असते। तेव्हा समर तिच्या केसातील त्या पाकळ्याच काढत असतो। समर म्हणतो की सोनंदी मॅडम, तुम्ही मला सांगायला हवं होतं। लाजतच सोनंदी विचारते की काय झालं। समर म्हणतो की हेच की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ते। तेव्हा आता सोनंदी म्हणते की असं कसं सांगणार होते। तेव्हा समर म्हणतो की सोनंदी मॅडम, जर तुम्ही सांगितलं असतं तर तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश नसता का पडला आणि तेव्हा मला सुद्धा जाणवलं असतं की मला सुद्धा तुमच्याबद्दल हे असंच वाटतं। या बाबतीत ना खरंच मी थोडासा मंद आहे बरं का। तेव्हा सोनंदी म्हणते की माझ्या नवऱ्याला तुम्ही मंद म्हणू नका बरं का। तेव्हा समर परत म्हणतो की नाही हो, मी मंद नाही, इनफॅक्ट म्हणजे मी जगातील खूप मोठा लकी माणूस आहे। खूप लकी मी अशासाठी आहे कारण मात्र मी जगातील इतका लकी आहे की तुमच्यासारखी बायको मला भेटली। आता यापुढे मात्र तुमच्यावर जीव ओतून आयुष्यभर मला तुमच्यावर प्रेम करायचं आहे। जगातील सगळी सुख मला तुमच्या पायाशी आणून ठेवायची आहे। आता सोनंदी म्हणते की मला दुसरं काही नको, तुम्ही मला मिळालात ना तेच माझ्यासाठी सुख आहे। आता समर म्हणतो की माझं पण तेच आहे। तेव्हा आता सोनंदी लाजतच जायला निघते। समर प्रेमाने तिचा हात धरतो आणि म्हणतो की सोनंदी मॅडम थँक्स। सोनंदी आता हसतच विचारते की कशाबद्दल। समर म्हणतो की तुम्हाला असं वाटत असेल सोनंदी मॅडम, राजवाडे मात्र काही नोटीस करत नसतील, पण राजवाडे मात्र तुमची छोटी छोटी गोष्ट नोटीस करतात। मला माहिती आहे की तुम्ही चंद्रकोर टिकली लावलेली आहे, ते पण माझ्यासाठी। मी आल्याच ते बघितलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं आणि तेव्हाच मला आठवलं की मला माझ्या आईसारखी मुलगी हवी आहे आणि ती मुलगी मला मिळाली। चंद्रकोर टिकली फारच सुंदर दिसते तुम्हाला, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा सोनंदी हसतच विचारते की खरंच। समर म्हणतो की हो, खरंच खूप देखण्या दिसतात।
तेव्हा मात्र सोनंदीला तो जवळ घेत तिच्या कपाळाचा किस घेणार, तिला खूप जवळ घेतो आणि तेवढ्यात मात्र आता ही अगबाई करत लगेच मलिका येते आणि म्हणते की अरे अरे, ती परत सॉरी चुकले असं करत असते. तेव्हा समर आणि सोनंदी घाईने बाजूला होतात आणि म्हणते की अरे समर, एक फारच वाईट बातमी आहे रे. समर विचारतो की काय झालं, तर मलिका म्हणते की आत्ताच मी सोनंदीच्या आईला सहज फोन केला होता, पण त्या म्हणाल्यात की सोनंदीच्या वडिलांची तब्येत फार बिघडलेली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. ऐकून आता सोनंदीला धक्का बसतो आणि समरला सुद्धा. त्यानंतर आता इकडे बाबांना हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. डॉक्टर चेक करत असतात तर मंदाची घाई सुरू असते आणि रोहनला ती विचार करत असते आणि तेवढ्यात ती स्वतः विचारते, डॉक्टर काहीच कळतं का, काही झालेलं आहे? आणि तेवढ्यात डॉक्टर तिला ओरडतात की प्लीज मला चेक करून द्या. मंदा म्हणते की सकाळी आता एकदम ठणठणीत होते, पण अचानक नक्की त्यांना काय झालं तेच कळत नाही. तेव्हा रोहन आईला शांत बसायला सांगतो. तेव्हा मंदा म्हणते की शांत कशी बसणार, आपल्याला कळायला नको का त्यांना नक्की काय होतं, आपल्याला माहिती असायला हवं. तेव्हा मात्र आता लगेच डॉक्टर म्हणतात की त्यांचा बीपी शोध झालेला आहे आणि नक्की काही कारण वगैरे आहे का. आणि मंदाची बडबड सुरूच असते, अहो त्यांचा बीपी शूट व्हायला असं काही कारण नाही आणि जर काही आम्ही त्यांना बोललो तर लगेच त्यांची चिडचिड सुरू होते, पटकन त्यांचा बीपी शूट होतो. डॉक्टर तुम्हीच सांगा बरं, घरच्यांनी काही मूग गिळून गप्प बसायचं का. रोहनला आईचा फारच राग येत असतो. आता आदिरा सुद्धा म्हणते की आई प्लीज शांत बसा आणि तेवढ्यात बाबा म्हणतात की रोहन प्लीज आईला जरा तोंड बंद ठेवायला सांग, गप्प राहा म्हणून. मंदा म्हणते की मी गप्प राहणार नाही, तुम्ही बरे होणार आहात का. आणि हे बघा मी कायमची गप्प राहील, फक्त तुम्ही बरे व्हा. डॉक्टरांना सुद्धा विचारते की डॉक्टर अहो मी गप्प राहून काही होणार आहे का. डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही शांत राहा प्लीज, मला त्यांना तपासून. त्यानंतर मात्र आता इकडे मलिका सुष्मिताला सांगते. सुष्मिता म्हणते की डॅडाला नक्की काय झालं, त्यांनी आता माझं आणि डॅडाचं जे भांडण झालं होतं त्यामुळे काही ड्रेस वगैरे तर घेतला नाही ना, आणि मला खरंच खूप भीती वाटते. आणि तर मलिका म्हणते की हो ना बाळा, अगं वाटणारच, कारण तुझे डॅडा हॉस्पिटलमध्ये आहे. आता सुष्मिता लगेच म्हणते की ताईला सांगायला हवं, मी सांगते. मलिका म्हणते की अगं नाही, मी सांगितलं तिला, ती हॉस्पिटलला सुद्धा निघून गेली. सुष्मिता म्हणते की मला न सांगता आणि मला ती इथेच ठेवून गेली. मलिका म्हणते की हो अगं मी तिला हे सुद्धा सांगितलं की अगं जाताना तू सुसला घेऊन जा, परंतु तिने माझं ऐकलंच नाही, म्हणजे कदाचित तिला माझं ऐकूच आलं नसेल. ती तर डायरेक्ट तरातरा निघून गेली समरच्या सोबत आणि मी ड्रायव्हरला सांगितलेलं आहे तुझ्यासाठी गाडी काढायला, तू मागून गाडीने जा, लगेच तू आत्ताच्या आता हॉस्पिटलला जा, ड्रायव्हर आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो आणि हे पण काळजी करू नको. सुष्मिता तर रडतच म्हणते की ठीक आहे मी जाते आणि तुम्हाला कळवतो. आता सुष्मिता लगेच लंगडतच निघून जाते. तेवढ्यात मलिका आता अंशुमनला म्हणते की अरे तू सुद्धा त्याच्यासोबत जा ना, तू कशाला इथे उभं राहिलास. अंशुमन म्हणतो की मी कशाला जाऊ, ड्रायव्हर आहे ना तिच्यासोबत जायला. तर मलिका म्हणते की अरे तू तिचा नवरा आहे, हॉस्पिटलमध्ये जे काही आडवे झालेले आहेत ना ते तुझे सासरे आहेत, हे पग दिखाव्यापुरतं मात्र तुला जावंच लागेल. आणि हे पग तिकडे जा, अत्यंत गुणी जावयासारखा वाघ, तिकडे जाऊन चांगला गुणी जावयासारखा वाघ. तेव्हा आता अंशुमनला खूपच राग येतो. मलिका म्हणते की अरे निघ ना. तेव्हा अंशुमन म्हणतो की काय कटकट आहे या सरपोतदार फॅमिलीची. त्यानंतर सोनंदी आणि समर इकडे हॉस्पिटलला आलेले आहेत. तेव्हा सोनंदी डॉक्टरांना विचारते की आता काय परिस्थिती आहे. त्यावरती आता डॉक्टर म्हणतात की आता ते सुटेबल आहे आणि त्यांना गोळी वगैरे दिलेली आहे, काळजी करण्यासारखं काही कारण नाही. आणि तेवढ्यात मंदा म्हणते की चला मग आता घरी चला. डॉक्टर म्हणतात की आताच त्यांना नेता नाही येणार, काही वेळेस मात्र त्यांच्या काही टेस्ट वगैरे बाकी आहेत, आता त्यांना आता इथेच हॉस्पिटलला ठेवावं लागेल. नंतर मात्र आता त्यांचे काही डोस वाढवले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही नंतर प्लीज त्यांना घेऊन जा. तेव्हा लगेच आता मंदाही अहो तुम्हाला किती त्रास होतो. तेव्हा आता बाबा म्हणतात की मंदा अगं हे बघ तुझ्या बोलण्याचा जरा विचार कर, आणि तू जर अशी खोटी काळजी करून जर मला असं बोलत राहिली तर मात्र काही होणार नाही आणि खोटी काळजी करूच नको. तेव्हा स्वानंदी आईला म्हणते की तू जरा शांतच राहा, बाबांना त्रास होतो. आणि तेवढ्या सुष्मिता धावतच येते आणि म्हणते की बाबा तुम्ही कसे आहेत, काय झालं नक्की, आणि ताई तुम्हाला का सांगितलं नाही, तुम्हाला एकटीला सोडून का आलीस. आणि बघा ना बाबा ताईने मला सांगितलं सुद्धा नाही आणि मला एकटीला सोडून आली. सुष्मिता मात्र आता सोनंदीला बोलत असते की तुझे एकटीचेच डॅड आहेत का, माझे नाहीत का, आणि तू का असं केलंस. तेव्हा आता बाबा म्हणतात की हे बघ सुष्मिता आता मात्र आवाज खाली ठेव, जरा शांत हो. आता सोनंदी म्हणते की खरंच सुष्मिता सॉरी आणि इट्स ओके, खरंच घाईमध्ये मी निघून आले, मी तुला सांगायला हवं होतं पण माझ्या लक्षातच आलं नाही, मी घाईने निघून आले. सुष्मिता बोलणार तस लगेच अंशुमन म्हणतो की सुष्मिता शांत राहा, आणि ती घाबरलेली आहे म्हणून असं बोलते. म्हणून आता अंशुमन सुष्मिताची बाजू घेऊन बोलतो. मंदाला मात्र खूपच म्हणजे अंशुमनचा हेवा वाटतो, म्हणजे कौतुक वाटतं. अंशुमन लगेच आता बाबांना विचारतो की काय झालं बाबा, आता बरं वाटतं ना. बाबा रागाने अंशुमनकडे बघत असतात. आता अंशुमन किती खोटी काळजी करतो हे बाबांना माहिती असतं. मंदा लगेच म्हणते की ऐकलंच ना, हो जावई बापू तुमच्याशी किती चांगलं बोलतात, तुमची किती काळजी करतात, आणि तुम्हाला बरं नाही हे कळल्यानंतर धावतच आले. अगदी सोन्यासारखे जावई आपल्याला मिळालेले
आहेत ती ब्रह्मदेवाने मारलेल्या गाठी आहेत. उगाच का अशा गोष्टी जुळून येतात. हे बघा हो, तुम्ही तर किती विचारी आहात, तुम्हाला तर सगळं काही माहिती आहे. उगाच तुम्ही चिडचिड करत असतात, त्यामुळे तुमची ही तब्येत अशी बिघडत असते. हे बघा, राग रुसवे सगळं काही सोडून द्या आणि चिडचिड करू नका. तेव्हा आता वैतागून बाबा म्हणतात की हे बघ मंदा, अगं आता तरी शांत हो, माझी तब्येत तुझ्या बोलण्याने बिघडते. तू शांत राहिली ना, माझी तब्येत आपोआप शांत राहते. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की तुम्ही एक काम करतात का, मला कोर्टामध्ये उभं करता का. तेवढ्यात अंशुमन म्हणतो की हे बघा आई, तुम्ही शांत राहा आणि स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. बाबांचा आमच्यावर राग आहे, जर त्यांना राग काढून बरं वाटत असेल तर काढून द्या राग, आम्हाला काही फरक पडत नसते. आय प्रॉमिस, एक ना एक दिवस त्यांचा हा राग नक्की जाईल आणि ते माझा जावई म्हणून स्वीकार करतात नक्कीच. तेव्हा आता सुष्मिता मात्र अंशुमनकडे बघून खुश होत हसते. तिला अंशुमनबद्दल आणखीन प्रेम वाटतं, परंतु सोनंदीला राग येत असतो, समरला सुद्धा. फक्त मंदालाच मात्र अंशुमनची काळजी वाटते. ती म्हणते की ऐकलंस का, किती काळजीपोटी जावई बापू बोलतात, ते किती चांगलं बोलतात आणि तुमची सारखी चिडचिड सुरू असते. त्यावरती आता सोनंदी म्हणते की आई आता बास कर, आणि रोहनला मात्र ती आईला घेऊन बाहेर जायला सांगते. अधिराला सुद्धा. तेव्हा अधिरा आणि रोहन सुष्मिताला आणि मंदाला दोघींनाही बाहेर चला म्हणतात. आता रोहन आणि अधिरा सगळ्यांना बाहेर घेऊन जातात. सोनंदी बाबांच्या जवळ येते. तेव्हा समर सोनंदीला म्हणतो की मी सुद्धा आलोच, बाहेर डॉक्टरांना भेटतो आणि प्रोसेस वगैरे आहे ती पूर्ण करतो. बाबांना म्हणतो की बाबा तुम्ही काळजी घ्या, आम्ही सगळेजण आहोतच. सोनंदी बाबांना म्हणते की बाबा अहो काय हे, एरवी तर तुम्ही मला समजावत असतात की आईच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, आता हे बाबा काय आहे, कसं तुमचं बीपी शूट झालं बरं, तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कुणाकडे बघायचं आहे सांगा बरं. तेव्हा बाबा म्हणते की नंदू अगं खरं सांगायचं म्हणजे दिवस रात्र मला त्या सुष्मिताची काळजी वाटते. सोनंदी म्हणते की बाबा अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिच्या बरोबर. बाबा तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना. त्यावरती बाबा म्हणतात की नंदू अगं तू असं का बोलतेस, माझा फक्त तुझ्या एकटीवर विश्वास आहे. नंदू म्हणते की हे बघा बाबा, आज मी तुम्हाला शब्द देते, सुष्मिताला मी काही होऊन देणार नाही, आयुष्यभर आनंदात राहील याची काळजी मी घेईल बाबा. आता बाबा कुठे शांत होत. त्यानंतर अंशुमन घरी येतो आणि आपल्या रूम मध्ये मस्त गाणे म्युझिक लावून आता नाचत असतो आणि तेवढ्यात तेथे मलिका येते. लगेच आता ते गाणं आहे तर ते बंद करत. अंशुमन रागाने म्हणतो की अगं मॉम तू काय केलंस. त्यावरती मलिका म्हणते की काय केलंस म्हणजे, अरे तुझा सासरा तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, तुझं काय चाललं. अंशू अरे जरा शाळेसारखं वागत जा. अंशुमन म्हणतो की अगं हॉस्पिटलला जाऊन आलो आणि काय नाही, फक्त बीपी शूट झाला होता, आतापर्यंत त्याला डिस्चार्ज सुद्धा मिळाला असेल, तर मला जायचं नव्हतं परंतु तू म्हणाली म्हणून मी आलो. हे बघ आता मात्र मला एन्जॉय करायचं आहे, मला तर असं वाटतं की कुठेतरी बाहेर 4 दिवस फिरून येतो. तेव्हा मलिका म्हणते की अरे कशासाठी. तेव्हा लगेच अंशुमन म्हणतो की ही बोर सुष्मिता आणि ते दादा वहिनी आणि ती बोर टीचर सगळ्यांपासून मला जरा लांब जायचं आहे, खरंच खूप बोर झालो. तेव्हा मलिका म्हणते की अरे इतक्यामध्ये तुला बोर होऊन कसं चालेल, अरे तुला तर अजून खूप रोल करायचे आहे, सुष्मिताला जे अधिकार मिळालेले आहेत ना त्याचा वापर करून घ्यायचा आहे, आपली कामं आपल्याला साध्य करायची आहेत. तेवढ्यात मात्र अंशुमन हा मलिकाच्या हाताला धरतो आणि तू सुद्धा मॉम डान्स कर म्हणून तो मॉमला सुद्धा घेऊन डान्स करत असतो. तेवढ्यात आता सुष्मिता येते. आता मलिका तिला पाहते आणि मुद्दाम अंशुमनला बाजूला ढकलत म्हणते की अरे अंशू तुझं काय चाललं, अरे जरा भान ठेव, ही वेळ आहे का डान्स करण्याची, अरे हिचे डॅडा हॉस्पिटलमध्ये आहे, आपल्यावर काय वेळ आलेली आहे, मुळात म्हणजे तुम्ही घरीच कशाला आलात, हॉस्पिटलमध्ये का थांबला नाही. त्या हॉस्पिटलमध्ये मला खरंच खूप डिप्रेस होतं. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो मला सुद्धा तेच होतं, त्यामुळे तुम्ही अंशुमनला नका बोलू मॉम. खरं तर अंशुमनने खरंच डॅडाची हॉस्पिटलमध्ये खूप काळजी घेतली, खरंच मनापासून चौकशी केली. हे बघा अंश असं सुद्धा म्हणाले मॉमींना की डॅडांना जर माझ्यावर राग काढून बरं वाटत असेल तर काढून द्या राग, इतके स्वीट आहेत माझे अंश. तेव्हा अंशुमन खुश होतो आणि मलिका सुद्धा. सुष्मिता खुश होता तर लगेच अंशचा हात धरते आणि मिठी देते. तेवढ्यात मात्र तो तिच्या गालाला हात लावत तिला जवळ घेत म्हणतो की बघितलंस का मॉम, माझ्या स्वीटचा स्वीटनेस माझ्यात आलेला आहे. दोघे एकमेकांना मिठी मारतात. सुष्मिता आता त्याच्या मिठीत येते. एका त्या दोघांना एकत्र बघून खूपच खुश होते आणि म्हणते की हाऊ स्वीट, ती लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे म्हणून त्यांची दृष्ट काढते, तिची नजर लागायला नको आणि तुम्हाला असं बघून खरंच माझे डोळेच भरून आले. तेवढे सुष्मिता खुश होत म्हणते की मॉमीला आता मला कळालेलं आहे, अंशुमन माझ्यावर चिडतात पण तेवढं प्रेम सुद्धा करतात. बघा अहो डॅडाचं असं झालं, नाहीतर बघा ना त्यांनी माझ्यासाठी किती छान सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं. आता मलिका म्हणते की ते याने केलं, तर सुष्मिता म्हणते की हो, तर मलिका म्हणते की हो हो, आणि आवडलं का तुला असं विचारते. सुष्मिता म्हणते की अहो सगळ्यांना आवडलं, माझ्या फॉलोअर्सला सुद्धा आवडलं, माझ्या फॉलोअर्सचा नंबर सुद्धा वाढलेला आहे. मलिका आता मुद्दा म्हणते की वाव खूपच छान, आणि सुष्मिता आणखीनच खुश होते. नंतर सोनंदी आणि समर गाडीतून घरी येत असतात. सोनंदी खूप नाराज दिसते, डोक्याला हात लावून बसलेली असते. समर विचारतो की काय झालं. सोनंदी म्हणते की काही नाही,
आता बाबा बरे आहेत, परंतु बाबांच्या ह्या सिच्युएशन मध्ये त्यांनी मुलांचीच काळजी करत राहायची का? आणि आता ते म्हणत होते की त्यांना सुष्मिताची काळजी वाटते, अंशुमन बरोबर कसा ती संसार करणार आहे म्हणे. तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, सुष्मिताच्या बाबतीत असं काही होईल असं तुम्हाला वाटतं का? आपण आहोत ना तिच्या सोबत, आपण तिला मदत करायला, आणि आपण मात्र तिला या संकटात ती बुडायला जर लागली तर आपण तिला हात देऊ आणि स्वतःचं जरा स्वतः तिला बघून द्या, कारण लग्न करण्याची जबाबदारी तिने घेतली. हे बघा असे मात्र सुष्मिताची काळजी करून स्वतःची तब्येत आता बिघडू नका. हे बघा जरा शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या, माझ्याकडे बघा. समोर दीर्घ श्वास घेऊन दाखवतो. स्वानंदी त्याच्याकडे बघून हसते आणि शांत व्हा असं म्हणतो आणि तेवढं त्याच्या लक्ष देतो. तो लगेच म्हणतो की स्वानंदी मॅडम, आपण एका ठिकाणी मस्त चहा घेऊया, मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये. स्वानंदी म्हणते की हॉटेल? अहो असं 5 स्टार हॉटेलमध्ये कुठला चहा असतो, त्याला चव सुद्धा नसते असं स्वानंदी म्हणते. चहा एखाद्या टपरीवर घ्यायचा, मस्त वाटतो. आणि समोर आता ड्रायव्हरला म्हणतो की कुठे मात्र आता एखादी चहाची मस्त स्वच्छ दिसणारी टपरी असेल तर थांबा. त्यावरती आता स्वानंदी म्हणते. तेवढ्याच समोर टपरी दिसते आणि तो ड्रायव्हरला गाडी तिकडे घ्यायला सांगतो. स्वानंदी समरकडे बघून हसते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.